नमस्कार, MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। मी मंगेश। सध्या आलो आहे आपण जयपूरला। जयपूर हे राजस्थानची एक राजधानी म्हणून गणल्या जाते आणि राजधानी म्हणून गणल्या गेली असता थेट आपण आज आलो आहे। MB न्यूजची टीम पोहोचलेली आहे जयपूरला आणि ज्या स्थळी आपण आहे त्या स्थळाचं नाव आहे जंतर मंतर। जयपूरमधलं अत्यंत महत्त्वपूर्ण हे एक ठिकाण असून, एक स्थान असून, एक प्रेक्षणीय स्थान असून या ठिकाणी आपण बघू शकतो का आजूबाजूने संपूर्णपणे खगोलशास्त्राचे संपूर्णपणे या ठिकाणी धडे दिले जातात। खगोलशास्त्राचे धडे दिले असता जसे की आपण बघू शकतो का हे यामागंसुद्धा काहीतरी खगोलशास्त्र आणि भूगोल या विषयाची संपूर्णपणे माहिती या ठिकाणी दिली जाते। आणि जयपूरमधलं एक भव्य असं दिव्य असं हे जंतर मंतर आहे आणि या ठिकाणी भरपूर असे प्रेक्षणीय स्थळासाठी प्रेक्षक येत असतात। विशेषतः म्हणजे हे स्थळ जयपूर या ठिकाणचे असून भरपूर असे संपूर्ण भारतासह या ठिकाणी प्रेक्षक येत असतात। विशेषतः हे स्थळ या ठिकाणी अनेक सिनेमाची म्हणजे पिक्चरची सुद्धा हिंदी सिनेमाची शूटिंगसुद्धा झालेली आहे। यापूर्वी या ठिकाणी अनेक हिरोईन जसं आपण चित्रपटात बघतो मधील हा एक मोठा एक सीन आहे आणि सीन बघता या ठिकाणी संपूर्णपणे हिरवगार आहे आणि जयपूर शहर म्हटलं म्हणजे पिंक सिटी आणि गुलाबी शहर म्हणून या शहराची ही एक ओळख आहे। विशेषतः या शहराची ओळख असताना आणि या ठिकाणी काही संपूर्ण भारतासह जसं महाराष्ट्रासह इतर राज्यातूनही दररोज हजारो दाखल होतात आणि हे जे ठिकाण आहे या ठिकाणची हे मोफत नसून या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीची 200 रुपये प्रति व्यक्ती 200 रुपयाची तिकीटसुद्धा आपल्याला काढावी लागते आणि तिकीट काढत असताना या ठिकाणी पूर्णपणे हे जी सिटी आहे हे एक पिंक सिटीमध्ये सध्या आपण आलेलो आहे आणि संपूर्ण माहिती हे MB न्यूजच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आम्ही पोचवित आहे। वर्ग बाबा खाटू श्याम यांच्या दर्शनाकरता आलो असता आज आम्ही गुलाबी शहर जयपूर येथे आलो आहे। जयपूरमध्ये आज आम्ही हे जंतर मंतर या ठिकाणी आलो आहे। हे प्राचीन खगोलीय वेधशाळा इथे आहे। हे संपूर्ण प्राचीन काळातील इथं सर्व वस्तूची जोपासना इथं झालेली आहे। ज्याप्रमाणे खगोलशास्त्र जे असते ज्यामध्ये चंद्र सूर्य तारे याच्या हालचाली याचा वेध घेतला जातो, नक्षत्राचा वेध घेतला जातो, हे सर्व याची इथे उपकरणे इथं पाहायला मिळत आहे। एकंदरीत संपूर्ण जगाची जे वेध घेतला जाते आकाशगंगेचा वेध घेतला जाते सर्व याचा ते इथं सर्वांना आम्हाला इथं माहिती मिळत आहे। आम्ही खूपच भाग्यवान म्हणजे खाटू श्याम यांचं दर्शन घेतल्यानंतर आम्हाला हे सर्व पाहायला मिळत आहे। ही सिटी एवढी चांगली आहे का गुलाबी शहर म्हणून ओळखलं जाते। संपूर्ण हा जो परिसर आहे हा गुलाबी शहराचा परिसर आहे आणि आता आम्ही जंतर मंतरवर आलो आहे। इथून आम्ही हवा महल इथे जाणार आहे आणि सिटी पॅलेस इथे सुद्धा आम्ही जाणार आहे। संपूर्ण दिवसभर आम्ही आज संपूर्ण हे जयपूर शहर फिरणार आहे आणि या शहराबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहे। आज आम्ही हे जयपूर ऐतिहासिक शहरात आलेलो आहो। आमचे सगळे मित्रमंडळी वगैरे सगळे इथं आहे। आमचं फक्त राजस्थान सरकारला एवढंच सांगणं आहे का भारतातील नागरिकांना येथे मोफत पाहण्यासाठी मुबलक मिळावी, कारण का आपलं हे ऐतिहासिक शहर असून हे आपली धरोहर आहे तरी हे पाहण्यास त्यांना 100-200 रुपये जे फी ठेवलेली आहे ते न देता यांना फ्री करावे आणि हे फॉरेनर जे येते यांच्याजवळ हजार रुपये घेतले तरी चालेल त्यांच्याजवळून घेण्यात यावे। आपण जर याच्यावर फी ठेवली तर जे अति दुर्गम भागातील व्यक्ती हे यांना पाण्यापासून वंचित राहणार व त्यांना हे सगळं काही समजणार नाही। भारतातील लहान लेकरं जे आहेत त्यांना ह्या गोष्टीचा ज्ञान यायला पाहिजे म्हणून हे मोफत करण्यात यावे।